हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। आजची तारीख लिहून ठेवा। विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीचंच सरकार येणार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून विश्वास व्यक्त। मराठा समाजातील गरीब मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ही भाजपची भूमिका। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं भाजपच्या अधिवेशनात वक्तव्य। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांचं समर्थन आहे का? तुमचा बुरखा फाडल्याशिवाय राहणार नाही। देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीवर हल्ला। उद्धव ठाकरेंमुळे मराठा आरक्षण गेलं। उद्धव ठाकरे मराठा आरक्षणाचे मारेकरी। भाजपच्या अधिवेशनातून चंद्रशेखर बावनकुळेंचा ठाकरेंवर हल्ला। अमित शहांच्या उपस्थितीमध्ये पुण्यात भाजपचं अधिवेशन सुरू। अधिवेशनामध्ये विधानसभेचा रोडमॅप ठरवला जाणार, तर विरोधकांच्या खोट्या नॅरेटिव्हबाबत देखील राजकीय प्रस्ताव मांडला जाणार। महाराष्ट्रामध्ये राजकीय लक्ष घालण्याऐवजी मणिपूर आणि जम्मू काश्मीरमध्ये लक्ष घालावं। गृहमंत्रीपद सार्थकी लागेल। खासदार संजय राऊतांचा अमित शहांवर हल्ला। विधानसभेच्या जागा वाटपाबाबत महायुतीची दिल्लीमध्ये बैठक होणार। पुढील आठवड्यामध्ये अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये महायुतीची बैठक। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिल्लीला जाणार, सूत्रांची माहिती। मी शरद पवारांचा अपमान केला नाही। सुप्रिया सुळेंचा आरोप म्हणजे नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया। मुंबईमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात। सखल भागामध्ये पाणी साचल्यानं रस्ते वाहतूक संथ गतीनं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईतील पावसाचा आढावा घेणार। आपत्कालीन परिस्थिती उद्भवू नये यासाठी यंत्रणांनी सतर्क राहावं। मुख्यमंत्री शिंदेंचे आदेश। सांगलीमध्ये कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्यानं वाढ। कोयना धरणाच्या परिसरातील पावसामुळे कृष्णा नदीची पाणी पातळी 18 फुटांवर। कोल्हापूरमध्ये 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस। पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ। इचलकरंजीमध्ये पंचगंगा नदीची पाणी पातळी 60 फुटांवर, तर जिल्ह्यातील 50 बंधारे पाण्याखाली। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।